आपल्याला देश भाजपमुक्त करायचा असल्याचा निर्धार व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये बाईक रॅली काढल्यानंतर ते बोलत होते। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पार्थ यांच्या दुचाकीचं सारथ्य केलं, मात्र यावेळेला दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं, त्यामुळे या रॅलीची बरीच चर्चा झाली। रॅलीनंतर पत्रकारांशी बोलताना ट्रोलर्सना उत्तर देण्यात रस नसल्याचं पार्थ म्हणाले, तर पनवेलमध्ये धावाधाव केलेल्या व्हिडिओवरही पार्थ यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे। आपल्याला ह्या वेळेस जसं बीजेपी म्हणतात, काँग्रेस म्हणतोय की बीजेपी मुक्त भारत आपल्याला करायचं यावेळेस। बरं का, बीजेपी कुठेच नाही आपल्याला पाहिजे, कारण ह्या सरकारने आपल्याला फक्त धोका दिला आहे, हे बरोबर नाही आहे। ह्यावेळेस आता जनता जागी आहे आणि जनता ह्यावेळेस सगळ्यांना दाखवणार आहे की ह्या इलेक्शनमध्ये कोण ह्यावेळेस सरकार चालवणार आहे आणि ते आमचा मित्रपक्षच असणार आहे। पार्थ पवारांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे, मात्र पार्थ पवार प्रचाराच्या नावाखाली किती धावाधाव करतायत, ते कधी बैलगाडी हाकताना दिसतायत, तर कधी टपरीवर चहा पिताना, तर कधी इस्कॉनच्या रॅलीमध्ये ठेका धरतायत, तर कधी कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी करतायत। बरं, हे कमी की काय म्हणून परवाच त्यांनी चक्क मुंबईच्या लोकलमधूनही प्रवास केला। त्याआधी त्यांनी रिक्षातून सुद्धा प्रवास करून पाहिला होता। बरं, खरंच खासदारकीसाठी पवारांच्या नातवाने सुरू केलेला हा आटापिटा आता मावळच्या मतदारांनाही बघवत नाही आहे। हा आटापिटा खरं सामान्य मतदारांना भुरळ घालणार का, हाही प्रश्नच आहे।